नमस्कार. भारतीय संविधानाच्या 10व्या सूचीत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा योग्यरित्या वापर करणे आणि त्या तरतुदींमध्ये ज्या अडचणी आहेत, पीठासीन अधिकाऱ्यांना डिस्क्वालिफिकेशन ठरवताना त्या संदर्भात काम करण्यासाठी आणि योग्य त्या रेकमेंडेशन्स देण्यासाठी आदरणीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला साहेबांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्समध्ये असा निर्णय झालेला की एक समिती गठीत करण्यात यावी आणि त्या समितीने या 10व्या सूचीमधल्या तरतुदींचा विचार करून त्यात ज्या अडचणी आहेत किंवा निर्णय देत असताना पीठासीन अधिकाऱ्यांना ज्या अडचणी सामोरे करायला लागतं त्या संदर्भात या समितीचं गठन झालेलं आणि त्या समितीचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली गेली होती आणि या समितीचे सदस्य आहेत श्री यूटी कादर फरीद, माननीय अध्यक्ष कर्नाटका विधानसभा, त्याचप्रमाणे श्रीमती सुरमा पाध्ये, माननीय अध्यक्ष ओडिशा विधानसभा, त्याचप्रमाणे श्री शरिगेन लॉन्गकुमेर, माननीय अध्यक्ष नागालँड विधानसभा, अशी 4 सदस्यांची समिती ही गठीत झाली होती. त्या समितीची आज पहिली बैठक महाराष्ट्र विधान भवनात झालेली आहे. समितीने काही महत्वाचे निर्णय आणि चर्चा काल आणि आज झालेल्या बैठकीत घेतलेल्या आहेत. पुढली बैठक ही भुवनेश्वरला एप्रिल महिन्यात होणार आहे आणि पुढच्या 6 ते 8 महिन्यात एक अत्यंत कन्साइज रिपोर्ट 10th शेड्यूल 10व्या सूचीवरच्या प्रोव्हिजन्स तरतुदींच्या संदर्भात हा आम्ही सबमिट करू. तर आज इकडे 4 सदस्य उपस्थित होते, कालही 4 सदस्य उपस्थित होते आणि सगळ्यांनीच आपल्या अनुभवानुसार या चर्चेत सहभाग घेऊन अत्यंत महत्वपूर्ण अशा रेकमेंडेशन दिलेल्या आहेत आणि यापुढेही देतील. त्यामुळे या समितीचं काम आता सुरू झालेलं आहे आणि संविधानातल्या 10व्या सूची संदर्भात पीठासीन अधिकाऱ्यांना ज्या त्याच्यातल्या अनॉमलीज असतील किंवा त्यात जे अधिक चांगल्या तरतुदी आणण्यासंदर्भात जे रेकमेंडेशन्स करायच्या असतील त्या रेकमेंडेशन्स केल्या जातील. जैसे कि आप सभी लोग जानते हो कि भारत के संविधान में जो 10वीं सूची है, 10th शेड्यूल है, उस 10th शेड्यूल में जो प्राविधान है उन प्राविधानों का संपूर्ण विचार करके पीठासीन अधिकारियों को जब डिस्क्वालिफिकेशन पिटीशन के ऊपर निर्णय देते समय जो दिक्कतें आती है या उन प्राविधानों में जो सुधार करने की आवश्यकता लग रही है, उस संबंध में एक समिति का गठन हुआ था. आदरणीय लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला जी के अध्यक्षता में ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फ्रेंस में ये निर्णय लिया गया था कि ऐसे समिति का गठन हो और वह समिति जल्द से जल्द पूरे 10वीं सूची के ऊपर पूरा विचार विनिमय करके आवश्यक सुधार प्रस्तावित करे. और इस समिति में अध्यक्ष के रूप में मुझे जिम्मेदारी दी गई थी और मेरे साथ इस कमिटी में श्री यूटी कादर फरीद,
माननीय अध्यक्ष कर्नाटका विधानसभा श्रीमती सुरमा पाध्ये, माननीय अध्यक्ष ओडिशा विधानसभा और श्री शेरिंगेन लोंगकुमेर, माननीय अध्यक्ष नागालैंड विधानसभा, ऐसे 4 सदस्यों की ये समिति गठित की गई थी। इन चारों सदस्य ने की पहली बैठक इस समिति की कल और आज महाराष्ट्र विधान भवन में हुई और इस समिति के बैठक में चारों सदस्य उपस्थित थे और उन्होंने बहुत ही महत्वपूर्ण ऐसे सुझाव इस बैठक के दरमियान दिए हैं। अगली बैठक भुवनेश्वर में अप्रैल के महीने में 2026 अप्रैल में होने वाली है और इस समिति का काम उस बैठक में आगे किया जाएगा। सभी सदस्यों ने महत्वपूर्ण जो सुझाव दिए हैं उनके ऊपर विचार विनिमय किया गया है और यह इस कमेटी का पूरा कार्य 6 से 8 महीने में पूरा करके एक विस्तृत रिपोर्ट हम लोकसभा अध्यक्ष जी को और लॉ एंड ज्युडिशियल डिपार्टमेंट को देंगे। काय प्रश्न असतील ना? खास करून दोन्ही शिवसेना असू दे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस त्या संदर्भातला आपला निर्णय जो आहे तो महत्वपूर्ण मानला जात होता आणि यासाठीच जे सदस्य अपात्र 10वी सूचीच्या संदर्भात खूप काही त्यावेळी बोललं गेलं होतं, म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत या बाबी गेल्या होत्या, त्यामुळेच हा बदल करणं गरजेचं आहे असं वाटतं किंवा काय? बघा, पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे संसदीय लोकशाही ही एक इव्हॉल्विंग पद्धत आहे आणि या संदर्भातले पायंडे असतील, प्रथा परंपरा असतील, त्याच्या अनुसार पुढचे निर्णय घेतले जातात आणि खऱ्या अर्थाने 10वी सूचीतल्या तरतुदी ज्या आहेत त्या सुरुवातीला आपण बघितल्या तर एवढ्या अपेक्षित होत्या तेवढ्या मजबूत दिसून आल्या नव्हत्या, म्हणून वेळोवेळी यात सुधार केला गेला। उदाहरणात्मक, यापूर्वी 1/3 सदस्यांनी जर पक्षातून बाहेर पडायचं ठरवलं तर 1/3च्या स्ट्रेंथला प्रोटेक्शन मिळत होतं, पण ते बदलून आता 2/3 करण्यात आलं आणि परत मर्जरची अट त्याच्यात टाकण्यात आली। तसंच अशा अनेक दुसऱ्या तरतुदी आहेत ज्याचा फेरविचार करून त्यात दुरुस्ती आणण्यात आली आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे डिफेक्शन संदर्भातल्या गतिविधी देशातल्या अनेक असेंब्लीजमध्ये दिसून आल्या, त्यानंतर पीठासीन अधिकारी ज्या वेळेला निर्णय घेतात त्यावेळेला या 10व्या सूचीत असणाऱ्या सुस्पष्टता काही तरतुदींमध्ये नसल्यामुळे सातत्याने पीठासीन अधिकाऱ्यांना निर्णय घेताना दुविधा मनस्थितीत जाऊन पण काम करायला लागत होतं आणि त्यामुळे या सगळ्या 10th शेड्यूलवरती योग्यरित्या विचार करून ज्या अनसर्टनिटीज आहेत किंवा इनकन्क्लुसिव्ह ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्यावरती विचार करून योग्य रेकमेंडेशन्स पार्लमेंटला, लोकसभेला आणि लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटला देण्यासंदर्भात ही समिती गठीत केली गेली आहे। यामध्ये काही विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात काही निर्णय घेण्यासंदर्भात, कारण बऱ्याच वेळा बराच कालावधी लागतो की स्वतः अपात्रता करण्यासंदर्भात, कारण आपण यावेळीच बघितलं होतं की जवळपास 1-1.5 वर्षाचा कालावधी गेला, त्यानंतर निर्णय गेला, त्यामध्ये कालमर्यादा निश्चित करणं देखील आहे का त्यामध्ये? या विषयावरती पण आमची आज चर्चा झालेली आहे खरं तर, कारण तसा निर्णय घ्यायचा अधिकार डिस्क्वालिफिकेशन पिटिशनमध्ये हा पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो, परंतु तो निर्णय ज्युडिशियल रिव्ह्यू त्यावरती निश्चितपणे असतो। आता ज्युडिशियल रिव्ह्यू कुठच्या स्टेजला घ्यावा, निर्णय घेण्याआधीच की निर्णय घेतल्यानंतर, या संदर्भात कुठचीही अशी लेखी तरतूद दिसून आलेली नाहीये,
आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा वेळेला किती वेळात हा निर्णय घेण्यात यावा पीठासीन अधिकाऱ्यांनी याविषयी पण सुस्पष्टता 10व्या सूचीत नसल्यामुळे अनेक वेळा कोर्टानी ह्याच्यात हस्तक्षेप करत एक कालमर्यादा पीठासीन अधिकाऱ्यांना दिली आहे. पण ती कालमर्यादा योग्य आहे का, ते देणं योग्य आहे का, किंवा ती पुरेशी आहे का, याविषयी अनेक लोकांमध्ये किंवा अनेक स्थितींमध्ये वेगवेगळे विचार समोर आलेले आहेत. आणि म्हणून या कालमर्यादेसंदर्भात पण सुस्पष्टता जर का 10व्या सूचीत येऊ शकली तर मला वाटतं ह्याचा फायदा येणाऱ्या काळात हा कायदा अधिक बळकट करण्यासाठी होऊ शकेल. त्या संदर्भातही समितीने विचार केलेला आहे आणि योग्य रेकमेंडेशन्स हे योग्य वेळेला देण्यात येतील. कारण या 10व्या सूचीच्या संदर्भात नेहमीच विधिमंडळ आणि कायदेमंडळ यांच्या अधिकारांच्या वरून देखील संघर्ष होताना आपण यापूर्वी देखील पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे विधिमंडळाचं काम किंवा विधानसभा अध्यक्षांचं काम हे विधानसभा अध्यक्षांच्या जो निर्णय अंतिम आहे त्याच्यावरच राहील की परत ते कायदेमंडळामध्ये ह्याच्यामध्ये जाईल किंवा न्यायालयाच्या निर्णयापर्यंत जाईल. नाही, हे बघा, या समितीचं काम आहे योग्य ते रेकमेंडेशन देणं. त्यामुळे आम्ही दिलेल्या रेकमेंडेशनचा विचार होऊन बदल करायचा अधिकार शेवटी हा पार्लमेंटला आहे. पार्लमेंट आणि शासन याच्यावरती विचार करेल. तुमची आता तिन्ही विधानसभा अध्यक्षांची बैठक आता झालेली तुम्ही सांगितलं, त्याच्यात काय काय मुद्दे तुम्हाला तिघांना असे वाटलं की हे आपण बदल केले पाहिजे किंवा हे सध्या या सगळ्या गोष्टींवरती आमचा विचार चालू आहे, आमचं डेलिबरेशन चालू आहे आणि त्यामुळे 6 महिन्यात हा रिपोर्ट टेबल होईल तर त्यात तुम्हाला सगळी सुस्पष्टता प्राप्त होईल. म्हणजे येत्या काळामध्ये पक्षांतर बंदी संदर्भात कठोर नियम किंवा कठोर हे होण्यासंदर्भात असं काही त्या दृष्टीनेच ही समिती गठीत केली गेली आहे की जास्तीत जास्त वॉटर टाईट असे प्राविधान या 10व्या सूचीत असावेत. त्या दृष्टीने आपण ही समिती गठीत केली आहे. 6 महिन्यानंतर तुम्ही रिपोर्ट म्हणजे सगळं सादर कराल, मग त्या नव्या नियमाप्रमाणे मागे जे काही पक्षांतर झालेले आहेत तर त्यांच्यावर तशी कारवाई होणार की मग ते कसं असेल मग पुढे चित्र? नाही, आम्ही काय कायदा बनवण्याचं काम करत नाही आहोत. या समितीमध्ये कायद्याचा अभ्यास करून आम्ही पीठासीन अधिकारी म्हणून आमचे जे अनुभव आहे त्याच्या आधारावरती योग्य त्या रेकमेंडेशन्स आम्ही पाठवत आहोत. त्याच्यावर विचार पार्लमेंट करेल, शासन करेल. ठीक है. अभी हमने देखा कि सुमित्रा जी आज पहली बार अपनी कैबिनेट की बैठक में शामिल हो रही है. वहीं दूसरी तरफ रोहित पवार की तरफ से आज भी सवाल खड़े किए जा रहे हैं कि अजित पवार जी का जो हादसा नहीं है, कई पुरावे कई एविडेंस. ये सब विषय तो हमारे समिति के विचाराधीन नहीं थे, इसलिए इनके ऊपर मैं अभी कुछ बात नहीं कर पाऊंगा. सर, आप दक्षिण मुंबई से विधायक है, कुलाबा सीट से. आपके चुनाव क्षेत्र में अब ये मांग उठने लगी कि टैक्स कंजेशन टैक्स को लेकर बात की जा रही है. आपके पार्टी के ही पार्षद ऐसी मांग कर रहे हैं. विपक्ष अब इस पे निशाना साध रहा है. क्या इसमें देखिए, कंजेशन केवल किसी एक पार्टी के कार्यकर्ताओं को ये तकलीफ होती नहीं, ये पूरे मुंबईकरों के लिए तकलीफ की बात है. मुंबई में जितना अच्छा पब्लिक ट्रांसपोर्ट है उतना अच्छा पब्लिक ट्रांसपोर्ट बहुत ही कम शहरों में दिखाई देता है. और पब्लिक ट्रांसपोर्ट को ज्यादा से ज्यादा प्रमोट करना और उसका उपयोग जनता ने करना ये अपेक्षित है. इसके फायदे भी अनेक है. आज मुंबई की जो ज्योग्राफिकल परिस्थिति है उसे देखते हुए ट्रैफिक कंजेशन एक बहुत ही बड़ी समस्या है. इसके ऊपर अगर समय पर हमने इस समस्या का समाधान प्राप्त नहीं किया तो इसका परिणाम एनवायरनमेंट पे होने वाला है. इसका परिणाम हर एक मुंबईकर के डेली जीवन पे होने वाला है. तो इसीलिए जो बात रखी गई है वह एक बहुत ही महत्वपूर्ण विषय है. इस विषय को सुलझाने के लिए क्या करना चाहिए इसके ऊपर शासन पूरा निर्णय करेगी. असेंबली या लेजिस्लेचर हमारा जो है स्टेट लेजिस्लेचर वो भी उसके ऊपर निर्णय करेगा. हर एक व्यक्ति को आजादी है अपने विचार रखने की और अच्छे रिकमेंडेशन देने की. रिकमेंडेशन दिया यानी वो स्वीकार किया गया ऐसी बात नहीं है. उसके ऊपर अच्छा रिकमेंडेशन है
उसके ऊपर विचार करके सभी को सहूलियत होगी, मुंबई का नुकसान नहीं होगा, इस प्रकार का निर्णय शासन करेगी. जसं आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की आता सर्वाधिक भार हा सामान्य लोकांचा हो. हे बघा, मला असं समजतं की ही जी बाब समोर ठेवण्यात आलेली आहे ती केवळ मुंबईचा विचार करून ठेवण्यात आलेली आहे. मुंबईमधल्या सामान्य लोकांना होणारा त्रास, मुंबईमध्ये होणारं प्रदूषण, मुंबईमध्ये होणारे ट्रॅफिक कोंडी, पार्किंगची समस्या, मुंबईमध्ये होणारे ॲक्सिडेंट्स, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक रेकमेंडेशन दिलं गेलं आहे. त्याच्यावरती विचार होईल, त्याच्यावरती बोलता येईल आणि त्यानंतर निर्णय होईल. त्यामुळे रेकमेंडेशन दिलं म्हणजे ती गोष्ट स्वीकारली गेली असं नाहीये. सर तुम्हाला कंजेशन टॅक्सला काय नाही, माझी संमती ह्याच्यावरती मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे याच्यावरती विचार नीट करायला लागेल. जो मुद्दा समोर आणला गेला आहे तो अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे. आज तुम्ही मुंबईकर आहात, तुम्हाला बोरिवलीवरनं मंत्रालयात यायला 2-2.5 तास जातात ना रोज, ट्रॅफिकमुळेच जातात ना. त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का तुमचा प्रवास हा सुखाचा असावा, 2-2.5 तासाच्या जागी तुम्ही 1.25 तासात मंत्रालयात पोचावं असं वाटतं ना प्रत्येकाला. मग त्यासाठी काय करावं ह्याच्यासाठी वेगवेगळे विचार आहेत, लोक वेगवेगळे सजेशन्स देत असतात. त्यातला हा भाग आहे. योग्यरित्या योग्य निर्णय घेणं हे शासनाचं काम आहे. तुम्हाला या समितीचं अध्यक्षपद दिले तर आता विरोधकांकडनं अशी टीका होते, संजय राऊत असं बोलतात की डाकू मानसिंगकडेच अधिकार दिल्यासारखं झाले, तुम्हाला डाकू मानसिंगची उपमा दिली नाही. आता संजय राऊतांना अशा प्रकारचे स्टेटमेंट्स करण्याव्यतिरिक्त संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा अवमान करणं ही संजय राऊतांची एक खूबी झालेली आहे. त्यामुळे अशा टिप्पणींवरती विचार न करता उत्तर न देणं हे सर्वात उत्तम पर्याय आहे. राहुल जी, आरएसएस का कार्यक्रम था मुंबई में। एक सवाल लीजिए तो मनसे की तरफ से राज ठाकरे उन्होंने एक पोस्ट किया, उसको लिखा कि मोहन भागवत का स्पीच बहुत ज्यादा बोरिंग था. मला वाटतं ये सब विषय जो है वो आज के विषय से हटकर है, इसलिए इनके ऊपर हम फिर कभी चर्चा करेंगे.